मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। सध्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचा जो पॅनल आहे, सत्ताधारी गट म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री जय भवानी माता पॅनल जो आहे, त्या पॅनलचे उच्च शिक्षित उमेदवार जे आहेत ते पृथ्वीराज घोलप यांची ओळख करून द्यायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे जे विरोधी पॅनल जे आहे श्री छत्रपती बचाव पॅनल आहे, त्या पॅनलचं जे नेतृत्व करतात ते कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश दादा घोलप यांचे चुलत बंधू असलेले पृथ्वीराज घोलप आपल्यासोबत आहेत। खरं तर ह्या उच्च शिक्षित उमेदवार जे आहेत पृथ्वीराज घोलप यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तर नमस्कार, आपल्याला काय वाटतं की सध्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपला सत्ताधारी गट जो आहे श्री जय भवानी माता पॅनल, त्या भवानी माता पॅनलचे उमेदवार तुम्ही आहात। उद्धट गटामध्ये आपण उद्धट गटातून आपण उमेदवारी लढवत आहात, तर काय सांगाल एकंदरीत जो आहे समोर जो पहिला श्री छत्रपती बचाव पॅनल त्यांच्याकडून आरोप प्रत्यारोप होतात, कारखाना अडचणीत आणण्यामध्ये सत्ताधारी गट कारणीभूत आहेत, बऱ्याच गोष्टींकडून त्यांच्याकडून किंवा कमी दर दिल्यामुळे सभासदांचं मोठं नुकसान झालं, तर आपण उमेदवार म्हणून आपण काय सांगाल? नक्की। आता सर्वप्रथम मी आपल्याला सगळ्यांना आपल्या मार्फत एक गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय दादा असतील, आदरणीय मामा असतील, या दोघांनीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली हा श्री जय भवानी माता पॅनल जो स्थापित केलेला आहे, या पॅनलमध्ये जे काही 21 उमेदवार आहेत हे अतिशय विचारपूर्वक निवडले गेलेले आहेत। या तिघांकडून आपल्याला एक गोष्ट बारकाईने लक्षात येईल की याच्यात उमेदवारांचं तुम्ही शिक्षण पहा, शैक्षणिक पात्रता आपण ज्याला म्हणतो, ज्या बाकीच्या त्यांच्या एकंदरीत सार्वजनिक गोष्टी असतील, सार्वजनिक क्षेत्रातलं त्यांचं काम असेल, त्यांचं योगदान असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आज हे सगळे उमेदवार निवडले गेलेले आहेत। आपल्याला एक गोष्ट मला याच्यातून सांगू इच्छितो की तुम्ही तो प्रश्न विचारला की एकंदरीत काय नियोजन आहे, कसं एकंदरीत तिथून पुढचं धोरण असणार आहे, तर मला सांगण्यात आपल्याला प्रचंड आनंद वाटतो की आदरणीय दादांच्या, आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाने आज ही निवडणूक आपण लढतोय। आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढतोय। आज पाहायला गेलं तर आदरणीय बापूंचा या क्षेत्रातला साखर उद्योगातला अतिशय दांडगा अनुभव आहे। बापूंनी यापूर्वी आपल्या कारखान्याचं अध्यक्षपद, चेअरमनपद भूषवलेलं आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचं पण अध्यक्ष भूषवलेलं आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय बापूंच्या एकंदरीत रक्तातच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा वारसा आलेला आहे त्यांच्या वडिलांमार्फत। त्यामुळं आदरणीय बापूंच्या मनात जी काय आपल्या संस्थेविषयी, कारखान्याविषयी तळमळ आहे, याची प्रचिती ही येणारी जी आता चालू असणारी निवडणूक आहे, ज्यावेळेस ही निवडणूक होईल आणि आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हे संचालक मंडळ कामकाज पाहायला चालू करेल, त्यावेळेस आपल्याला नक्कीच ह्या गोष्टीची प्रचिती आलेली दिसेल। एकंदरीत आज आपण ज्यावेळेस आम्ही सर्व उमेदवार ह्या प्रचाराच्या निमित्त सर्व सभासदांच्या घरोघरी जातोय, प्रत्येक सभासदांना भेटतोय, निश्चितच मला आपल्याला गोष्ट याच्यातून सांगू वाटते आणि त्या सांगताना मला अतिशय आनंद होतो की सभासदांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आणि आनंदाचं वातावरण आहे। सभासदांनी एक गोष्ट कुठं ना कुठे याच्यातून मान्य केलेली आहे की आदरणीय दादांच्या, आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली जो काही हा पॅनल आहे, जे काही याच्यातले उमेदवार आहेत, आपल्याला ह्या उमेदवारांच्या, आदरणीय बापूंच्या मार्फतच या कारखान्याची धुरा आता इथून पुढे सांभाळायची आहे, जेणेकरून आपल्या कारखान्याला, आपल्या संस्थेला, आपल्या शेतकरी वर्गाला, कारखान्याच्या सभासदाला आणि कर्मचाऱ्यांना चांगले आणि सुखाचे दिवस येतील। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जे विरोधी पॅनलचं नेतृत्व करतात छत्रपती बचाव पॅनलचे नेते आणि छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश दादा घोलप यांचे आपण चुलत बंधू आहात आणि आपल्याच विरोधात उद्धट गटामधून अविनाश घोलप यांचे चिरंजीव जे इंदापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते करणसिंह घोलप आपल्या विरोधात उभे आहेत। तर काय वाटतं तुम्हाला की तसं बघायला गेलं तर शेवटी कुटुंबातीलच दोन उमेदवार उभे असतील तर मतदारांमध्ये एक संभ्रम असतो किंवा थोडंसं मतदार देखील असं स्पष्ट बोलत नाहीत, तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने सामोरं जाता किंवा कसं पाहतात हे आपण सांगा। निश्चितच। आता सर्वप्रथम मला आपल्याला काय सांगू इच्छितो की याच्यात संभ्रम निर्माण होण्याचं कारण येत नाही, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आता देतो की मी जो उमेदवार आहे तो श्री जय भवानी माता पॅनलचा उमेदवार आहे।
मला या गोष्टीचा आनंद आहे की आदरणीय दादांनी, आदरणीय मामांनी आणि आदरणीय बापूंनी उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार केला आणि मला उमेदवारी दिली. दुसरी गोष्ट मला आपल्याला अशी सांगायची की आज मी गेल्या महिन्याभरात जसं की आपल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर झाला, त्या काळापासून मी आदरणीय दादांचं, आदरणीय मामांचं, आदरणीय बापूंचं मार्गदर्शन घेतोय. याच्यातून मला एक गोष्ट चांगली लक्षात आलेली आहे, ती म्हणजे आदरणीय दादांचं, आदरणीय मामांचं आणि आदरणीय बापूंचं जे काही कारखान्याविषयी धोरण आहे, जे काय आज त्यांची कारखान्याविषयी तळमळ आहे, जी काय आज त्यांची शेतकऱ्यांची सभासदांविषयी तळमळ आहे, कर्मचाऱ्यांविषयी तळमळ आहे, हे कुठं ना कुठं मला ती प्रकर्षाने दिसून आली त्यांच्यासोबत संवाद साधताना, त्यांचं मार्गदर्शन घेताना. त्याच्यातून मला एक गोष्ट निश्चितच समजली की आज आपण जर ह्या प्रक्रियेत गेलो तर निश्चितच आपला छोटासा का होईना पण आज संस्थेच्या हिताने, या कारखान्याच्या हिताने, कारखान्याच्या सभासदांच्या हिताने आणि कर्मचाऱ्यांच्या हिताने कुठं ना कुठं आपलं छोटंसं योगदान तिथं आपल्याला देण्यात येईल. याच्यासारखी चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात परत कधी नसणार आहे की आज आपला कारखाना जो काही आर्थिक अडचणीत आहे, तो कारखाना जिथं आपले आज साधारणतः 30,000 सभासद आहेत, त्या 30,000 सभासदांमागं आज जवळपास 1,00,000 जणांचं प्रपंच चालतो, 1,00,000 लोक हा भवितव्य आहे. त्याच्यात ज्येष्ठ असतील, त्याच्यात माझ्यासारखे तरुण असतील, या सगळ्यांचा विचार करता जर आपण आज ह्या पॅनल मधून तिथं काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपलं जास्तीत जास्त योगदान तिथं संस्थेच्या, कारखान्याच्या आणि सभासदांच्या हिताने आपल्याला तिथं देता येईल. आताच आपण जे श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार आहेत पृथ्वीराज घोलप यांच्याशी संवाद साधला. त्यांनी देखील छत्रपती कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये श्री जय भवानी माता पॅनल निर्विवाद वर्चस्व मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आणि कारखान्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक हे पुन्हा वैभव मिळवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. तरी पाहूया 18 तारखेच्या निवडणुकीनंतर छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.